दोघांनी मिळून महाराष्ट्राला तोडण्याचं, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मूळ याचे तुकडे करण्याचं, माणसं विकत घेण्याचं, दहशत निर्माण करण्याचं, मुंबई तोडण्याचं जे कारस्थान रचलं ते यशस्वी झालं नाही. आणि आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मोदी यांना त्यांची जागा दाखवायच्या स्थितीमध्ये ठामपणे उभा आहे. उद्या आम्ही सत्तेत येऊ आणि आम्ही त्यांना जाब विचारू, त्यांच्यावर खटले दाखल करू त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल, या भीतीतून ते हे सगळं करतायत. मोदी आणि ठाकरेंचा कधी जुळू शकतो असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. कल्याणमध्ये कमजोर कॅन्डिडेट दिला त्यांनी त्यासाठी. प्रकाश आंबेडकरचं म्हणणं कल्याण त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणावे अशी माझी त्यांना शुभेच्छा आहेत आणि विनंती आहे. शिवसेना ने दिलेले उमेदवार हे असे सामान्य घरातले असतात.